आई बाबा होणं, आपल्या एटुकल्या पिटुकल्याचं जल्लोषात स्वागत करणं, आपल्या प्रेमाच्या अंशाला वाढताना बघणं, असं कोणत्या जोडप्याचं स्वप्न नसेल बरं? परंतु काही जोडप्यांमध्ये हे आनंदाचे क्षण काही छोट्या मोठ्या कारणांमुळे रेंगाळताना आपल्याला दिसतात. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल, यशोदा फर्टिलिटी अँड वेलनेसमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळं म्हणजेच वेस्टर्न लाईफस्टाईलच्या प्रभावामुळं असंतुलित आहारविहार सेवन केला जातो. त्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात. शिवाय स्ट्रेस, एन्झायटी आहेच. शिवाय इल फॅमिली प्लॅनिंग्स केले जातात. त्यामुळं काय होतं, निर्मितीक्षम वय निघून गेल्यावर इन्फर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम येणं स्वाभाविकच आहे. तर मला वाटतं तुम्ही जरा नीट लक्ष देऊन ऐकावं. फर्टिलिटी म्हणजे काय? तर मूल होण्याची स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची आणि मनाची नैसर्गिक क्षमता, या दोघांचंही शारीरिक मानसिक आरोग्य, त्यांचा आहारविहार, त्यांचे हार्मोन्स, या सगळ्यांचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती होताना दिसतो. आयुर्वेदामध्ये सुश्रुत संहितेमध्ये प्रजनन क्षमतेचं वर्णन अतिशय सुंदर श्लोकामध्ये केलेलं आहे. ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकः ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम सामुग्र्यात अंकुरो यथा. म्हणजेच एखादं बीज अंकुरण्यासाठी ज्याप्रमाणे योग्य ऋतू, पोषक जमीन, योग्य प्रमाणामध्ये पाणी या गोष्टींची गरज असते, त्याप्रमाणे फर्टिलिटीचा विचार करताना सुद्धा योग्य ऋतू म्हणजे इथं ओव्ह्युलेशन पिरियड अपेक्षित आहे. त्यानंतर क्षेत्र म्हणजे गर्भाशय. गर्भाशय चांगल्या कंडिशनमध्ये असणं, हेल्दी असणं गरजेचं असतं. अंबू म्हणजे आपण जो काही आहार घेतो आणि त्या आहारापासून जो काही रसधातू तयार होतो तो म्हणजे इथं अंबू असा अपेक्षित आहे. आणि आपल्या शरीरामध्ये स्त्रवणारे वेगवेगळे हार्मोन्स. आणि बीज म्हणजे अर्थातच स्त्री बीज म्हणजे ओहम आणि पुरुष बीज शुक्रधातू म्हणजेच स्पर्म. यांच्यामध्ये स्ट्रक्चरली कोणती डिफॉर्मिटी असायला नको. मॉडर्न मेडिकल सायन्सेसमध्ये IVF, ICSI, IUI यासारखे प्रगत तंत्रज्ञान विकसित झालेले असून सुद्धा बऱ्याच दाम्पत्यांना याचा लाभ होताना दिसत नाही. म्हणूनच रुग्ण आयुर्वेदाकडे, शाश्वत अशा आयुर्वेदाकडे मोठ्या आशेनं येतो. परंतु वाईट याचंच वाटतं की वंध्यत्व असं निदान झाल्यानंतर त्यांची धाव पहिल्यांदा आयुर्वेदाकडे नसते. यातले बरेच जण नोईंगली अननोईंगली ॲलोपॅथिक ट्रीटमेंटला प्रेफरन्स देतात आणि ॲलोपॅथिक औषधांचे दुष्परिणाम शरीरावर, मनावर घेऊन मग ते वैद्यांकडे येतात. यामध्ये त्यांचा बराचसा वेळ गेलेला असतो आणि मूळ व्याधीसोबत अनेक कॉम्प्लिकेशन्स घेऊन रुग्ण आपल्याकडे येतात. यशोदा फर्टिलिटी आणि वेलनेस चॅनलचा उद्देश तुम्हाला फर्टिलिटीच्या संदर्भात, निरोगी आयुष्य जगण्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देणं, त्या संदर्भात अवेअरनेस निर्माण करणं, चांगल्या सवयी शिकवणं हा आम्ही आपल्या यशोदा फर्टिलिटी अँड वेलनेस सेंटरमध्ये पंचकर्म, काउन्सिलिंग म्हणजेच समुपदेशन यांसारख्या पद्धतींचा वापर करून नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपचार देतो. जसं की वमन, विरेचन, बस्ती यांसारख्या पंचकर्मातल्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत ते तुमचं शरीर नुसतं डिटॉक्सिफाय करत नाहीत, तर तुमचा हार्मोनल बॅलन्स साधला जातो. तुमचे वात, पित्त, दोष यांच्यामध्ये साम्यता आणली जाते आणि तुमची फर्टिलिटी एनहान्स केली जाते. वी ऑल्सो फोकस ऑन रिड्युसिंग स्ट्रेस अँड ऑल्सो गाईड यू विथ पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग. सो तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला फर्टिलिटीच्या संदर्भात कोणती मदत हवी असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला फर्टिलिटीच्या संदर्भात नवीन नवीन टिप्स मिळतील, आपल्या पेशंटच्या अनुभव कथा ऐकायला मिळतील आणि अर्थातच हा प्रवास तुमचा नक्कीच प्रेरणादायी ठरेल. नाव हिअर इज अ क्विक फर्टिलिटी टिप. काय करायचे तुम्हाला? फक्त तुमच्या दिवसभराच्या स्केड्यूलमध्ये 2 मिनिटाचं डीप ब्रीदिंग 3 वेळा ॲड करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, डीप ब्रीदिंग कसं काय हेल्प करेल? हो ना, पण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. डीप ब्रीदिंगमुळं DMNला थोडीशी विश्रांती भेटते. अर्थातच त्यामुळं आपल्या ब्लडमध्ये स्त्रवणारं कॉर्टिसॉल कमी होतं आणि त्यामुळं फर्टिलिटीसाठी महत्त्वाचा असलेला हायपोथॅलॅमो पिट्युटरी हार्मोनल ॲक्सिस थोडासा बॅलन्स व्हायला मदत होते. सो लक्षात आलं का? टू मेक समथिंग स्पेशल यू हॅव टू बिलीव्ह इट्स स्पेशल.